पस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। आज मला तुम्हाला भेटताना विशेष आनंद होतोय। याचं कारण असं आहे, आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे थेट माझ्या महाविद्यालयात, अर्थात सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात। आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभागामध्ये आपण आलेलो आहोत। मराठी विभागाचे विभाग प्रमुख, सर्व महाराष्ट्राला सुपरिचित असलेले ख्यातनाम अभ्यासक आणि समीक्षक माझे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचं पस्तुरी या यूट्यूब चॅनलवर मी हार्दिक स्वागत करते। नमस्कार। सरांसोबत आहेत सरांच्या उजव्या हाताला बसलेले महाराष्ट्राला मुद्रित शोधनाच्या मध्ये माहीत असलेलं नाव डॉक्टर नागेश अंकुश। नमस्कार। आणि आमच्या मराठी विभागामध्ये नेहमी सर्व प्रकारच्या मदतीला तत्पर असलेले, प्रयोगशील नवनवीन प्रयोग आवडीनं करणारे, सहकार्य करणारे आमचे सहकारी श्रीयुत शाहू पाटील सर। नमस्कार। आपल्या तिघांचंही पस्तुरी या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। नमस्कार। मी या बाजूला आले नसते तर मराठी विभागापेक्षा वेगळी आहे की काय असं वाटलं असतं, आणि म्हणून मी वृंदा देशपांडे जोशी आवर्जून तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून इथे आलेली आहे। आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यापूर्वी मी सरांना एक दोन प्रश्न विचारणार आहे। तर आपण वळूया आमच्या विभाग प्रमुखांकडे, माननीय डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांकडे। नमस्कार सर। नमस्कार। मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे, पण ते प्रश्न विचारण्यापूर्वी सुद्धा आपण आपल्या पस्तुरीच्या प्रेक्षकांना आपण जो उपक्रम हा सुरू करतो आहोत त्याबाबत थोडी माहिती देऊया। सेवा मातृभूमीची, सेवा मातृभाषेची या उपक्रमांतर्गत आज सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत। आपल्या सर्वांना माहितीच आहे, आमच्या महाविद्यालयाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा प्रादेशिक पातळीवर, मराठवाडा पातळीवर साजरा केलेला होता। आणि सर, त्या समारोपाच्या कार्यक्रमाला आपण सुचवल्यानुसार आपण डॉक्टर सतीश बडवे सरांना वक्ते म्हणून आमंत्रित केलेलं होतं। डॉक्टर सतीश बडवे सरांनी साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन या विषयावरती विचार मांडले। त्यावेळेला त्यांनी, मला आठवतं तसं, दोन गोष्टींवर प्रामुख्याने भर दिला होता की साहित्याचं अध्ययन अध्यापन स्तरनिहाय कसं व्हावं आणि वाङ्मय प्रकार निहाय कसं व्हावं। या दोन गोष्टींवर अधिक प्रमाणामध्ये विचार होण्याची, अभ्यास होण्याची गरज आहे। आणि मला सांगायला आनंद होतो, सरांचं ते जे सूचन आहे ते सूचन खरं म्हणजे या उपक्रमाचं एक खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे। आणि म्हणून साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन या संदर्भात आपण अनेक अभ्यासकांची, विद्वानांची, प्राध्यापकांची, भाषाप्रेमींची, ज्ञानसाधकांची व्याख्यानं ऐकणार आहोत। या उपक्रमाचं मार्गदर्शक पद हे डॉक्टर सतीश बडवे सर यांनी स्वीकारलेलं आहे। त्यामुळे आनंदाची घटना आहे आणि त्यामुळे मी व्यक्तिशः त्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते। आज महाविद्यालयात मराठी विभागामध्ये चित्रीकरण करण्याची जी अनुमती आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर यांनी आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल प्राचार्य डॉक्टर पैठणकर यांचे मी आभार व्यक्त करते। आणि जो एक प्रश्न सर तसा अनेक दिवसांपासून
मनामध्ये घोळतो आहे. या निमित्ताने मला तो विचारायला मिळतोय आणि कदाचित जर आपल्या श्रोत्यांच्या मनामध्ये कोणात असेल, शिवाय श्रोते म्हणून आपल्या मराठी विभागातले प्राध्यापक आणि विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्याही मनामध्ये जर हा प्रश्न असेल तर मला वाटतं या निमित्ताने त्यांनाही उत्तर मिळेल. प्रश्न असा आहे, आपण अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य अशी वेगवेगळ्या प्रकारची संबोधनं वापरतो. पण वाङ्मयाच्या दृष्टीनं असं वर्गीकरण करणं योग्य आहे का? का सरसकट वाङ्मय म्हणून सगळ्यांचा विचार व्हावा आणि तसा जर केला तर मग अभ्यासाचं काय? असा काहीसा प्रश्न. कसं आहे, ललित वाङ्मयाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा ललित वाङ्मयाचे सुद्धा भिन्न भिन्न असे प्रकार आपण मानतो. जसं कविता आहे, कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे. ज्या ललित कला किंवा ललित वाङ्मयाचं जीवित शब्द आहे, शब्द हेच या सगळ्या वाङ्मय प्रकाराचं जीवित आहे. शब्द जर काढून घेतलं तर काय होतं? म्हणून अभ्यासाच्या दृष्टीने जसे आपण वाङ्मयाचे प्रकार मानतो, कथात्मक वाङ्मय, कादंबरी वाङ्मय, ललित निबंध, नाटक, तसंच अभ्यासाच्या दृष्टीनं मगाशी आपण ज्या वाङ्मय प्रवृत्तींचा उल्लेख केला ते वर्गीकरण अपरिहार्य आहे. त्याचं कारण असं आहे की जरी आपण मानवी समूह हा एक आहे असं जरी आपण मानलं आणि वाङ्मयाची निर्मिती ही तुमच्या मनाची निर्मिती आहे. म्हणजे कोणताही लेखक घ्या, कुठल्याही स्तरातला लेखक घ्या, तो जे काही निर्माण करतो, सृजन देतो, ती त्याच्या मनाची निर्मिती असते. हे जसं सत्य आहे तसं हेही सत्य आहे की काही जीवनविषयक दृष्टिकोन आपण अंगीकारलेले असतात, काही जीवनशैली आणि काही जीवन विषयक दृष्टिकोन. मी एखादा विचार अंगीकारलेला असतो, आपण एखादा विचार अंगीकारलेला असतो, त्या विचारानुरूप आपण काही विधी उपासना करत जगत असतो. आणि मग होतं काय की हे जेव्हा आपण लक्षात घेतो, जीवनाचा परिघ लक्षात घेतो, तेव्हा मग आपल्या असं लक्षात येतं की या मानवी समूहामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं स्तरीकरण आहे. आणि हे स्तरीकरण कोणकोणत्या पातळ्यांवर आहे? श्रमजीवी असणारा समाज, त्याचा जीवन स्तर भिन्न आहे. बौद्धिक श्रम करणाऱ्यांचा तो भिन्न आहे. कृषक असलेला जो समूह आहे त्याचा जगण्याचा स्तर भिन्न आहे. औद्योगिकरणावर ज्यांचं आयुष्य अवलंबून आहे अशांचा स्तर भिन्न आहे. आणि हे जीवनाचे हे स्तर जेव्हा आपण लक्षात घ्यायला लागतो तेव्हा मग आपण हे अपरिहार्यपणे मान्य केलं पाहिजे की अशा प्रकारची संबोधन केंद्रवरती ठेवूनच तुम्हाला अनेकदा त्या सृजनात आलेल्या आशय सृष्टीचा विचार करावा लागतो. आणि म्हणून ही चर्चा काही आजची नाही. असं आहे की या दृष्टीनं सुद्धा आपण फारसं गंभीरपणे पाहिलेलं नाही वाङ्मयाकडे. साठोत्तरी हा शब्द प्रयोग आपण सरसकट करतो, पण तो भारतीय पातळीवर भिन्न आहे आणि जागतिक पातळीवर भिन्न आहे. म्हणजे साठोत्तरी वाङ्मय असा आपण उल्लेख करतो. भारतीय
जीवन पद्धतीमध्ये साठोत्तरीला वेगळं महत्व आहे आणि पाश्चात्य जगतात जगाच्या अन्य भागांमध्ये साठोत्तरीचं स्वरूपच वेगळं आहे दोन्ही शब्दप्रयोग दोन्ही बरोबर आहे. काय आहे की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर मानवानं सुखासाठी संशोधित केलेल्या विज्ञानाच्या साधनाने कोट्यवधी लोक एका क्षणात मारले जाऊ शकतात, नरसंहार केला जाऊ शकतो, क्षणात विध्वंस होऊ शकतो. ही भावना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जगभरातल्या लोकांमध्ये दृढ व्हायला लागली. वस्तुतः भारत हा काही दुसऱ्या महायुद्धाच्या परिप्रेक्षात नव्हता, पण तरीही ज्या भूमीवर दुसरं महायुद्ध खेळलं गेलं, दुसरं महायुद्ध केलं गेलं, त्याची परिणामकारकता मात्र जसं अध्यात्मामध्ये जीवन हे क्षणभंगूर आहे, अशा प्रकारची जी अध्यात्मातलं तत्वज्ञान प्रतिक्रिया देतं, त्याच्याशी साधर्म्य पावणारी अशी एक प्रतिक्रिया ही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन शहराची क्षणात बेचिराख केली अमेरिकेने, जपानची शहर. त्याच्यानंतर जी भावना दाखवून आली त्यातनं माणसाच्या आयुष्याचं चराचराचं काही खरं नाही आणि नंतर मग काही जीवनविषयक काही तत्वज्ञान उदयाला आले. त्यात अस्तित्ववाद हा अतिशय महत्वाचा एक तात्विक भाग तो उदयाला आला. आणि मग आपल्याकडं जसं लोकाय तत्वज्ञान होतं, चार्वाकाने सांगितलं की उद्याचं काय खरं नाही, आजचा दिवस तुमचा आहे ना तर मस्त जागा, म्हणजे कर्ज काढून जरी जगला तरी चालू शकतो, उद्याचं काय खरं. म्हणजे ही जी लोकायतन तत्वज्ञानाचं हे जे एक सूत्र आहे ते कशासाठी महत्वाचं आहे. तुमच्या लौकिक जीवनावरची तुमची श्रद्धा प्रबळ असली पाहिजे. या भावनेपोटी चार्वाकाने सांगितलेलं जे लोकायत तत्वज्ञान, या लोकायत तत्वज्ञानाशी साधारण सांगणार दुसरे तत्वज्ञान ही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये उदयाला आलं, ज्याला आपण अस्तित्ववाद म्हणतो. आणि या अस्तित्ववादाच्या पार्श्वभूमीवर युरोपाचं वाङ्मय आणि तिसरं जग ज्याला आपण म्हणतो न्यू वर्ल्ड, अमेरिका, कॅनडा अशी जी राष्ट्र आहेत. अमेरिका हा स्वतंत्र खंड आहे आणि मग या युरोप असेल किंवा अमेरिका, कॅनडा असेल, इकडचं जे काही या जाणीवेचं वाङ्मय उदयाला आलं त्याचे परिणाम आपल्याला 60 नंतरच्या पाश्चात्य वाङ्मयामध्ये जाणवायला लागले. आणि म्हणून तिकडं साठोत्तरी असा शब्द प्रयोग केला जातो. भारतीय परंपरेमध्ये साठोत्तरी ही संकल्पना मांडलीच जाते, तीही खरी आहे, परंतु त्याचं कारण मात्र वेगळं आहे. कारण 1950 ला आपण सांसदीय लोकशाही प्रणालीचा अंगीकार केला. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आणि शिक्षणाचं जे सार्वत्रिकरण नव्हतं, स्वराज्य संस्था आल्या, शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हायला लागलं. खेड्यापाड्यापर्यंत म्हणजे श्रमजीवी असो की कृषक संस्कृतीतला असो, ही सगळी मुलं मुली शिक्षणाच्या अंगणात येऊन विसावायला लागले. आणि याची जी पहिली पिढी आहे, ही पहिली पिढी 1960 नंतरच्या काळामध्ये
बाहेर पडले, त्यांच्या असं लक्षात आलं की आता पावितो जे काही हे फक्त मराठी पुरतच गणत होतं अशातली गोष्ट नाही. भारतात लिपिबद्ध असलेल्या भाषा 16 आहेत. लिपिबद्ध आणि भारतामध्ये जवळपास 8,000 बोली बोलल्या जातात. या 8,000 बोली पण 16 ज्या लिपिबद्ध भाषा आहेत, या 16 लिपिबद्ध भाषांमध्ये त्या प्रदेशात त्या कालखंडात जे वाङ्मय होतं त्यांना असं या नवशिक्षितांना वाटायला लागलं की आधीच्या वाङ्मयामध्ये आपला चेहरा नाही, आपल्या समूहाचा चेहरा नाही, आपल्या समष्टीचा चेहरा नाही. आणि मग त्यांना असं वाटलं की आपलं जगणं आपण आपल्या लेखणीतनं मांडूया. आणि हे जे आलं ते हे 1960 नंतरच्या काळामध्ये आलं. मी तर नेहमी असं सांगतो की मराठवाडा त्या दृष्टीने फार महत्वाचा प्रदेश आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये जसं संतांचे परंपरा वारसा असलेला जसं हा प्रदेश आहे, ही भूमी आहे, ज्यांनी मानवतेच्या सहिष्णुतेची वहिवाट इथं पेरली, वाढवली, संवर्धित केली. तसं मराठवाड्यामध्ये मराठी भाषेच्या दृष्टीनं सुद्धा मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हैदराबाद संस्थान असताना लढे झालेले आहेत. सर्व शिक्षण संस्थेचा उदयच मूलतः मराठी भाषा आणि संस्कृती ही संवर्धित करण्यासाठी झालेली. मी जे सांगत असतो वाङ्मयाच्या बाबतीतही ते असं आहे की दलित वाङ्मयाची बीजभूमीच मूलतः मराठवाडा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं मिलिंद महाविद्यालय काढलं आणि मिलिंद महाविद्यालयामध्ये त्या काळात या प्रदेशातल्या सगळ्या जाती जमातींची मुलं, अगदी ब्राह्मणांपासून, ओबीसीपासून, मराठ्यांपासून सगळं ख्रिश्चन होते, मुस्लिम होते, कारण उच्च शिक्षणाचं आपल्याकडं वहिवाटच नव्हते. मिलिंद आल्यामुळं झालं काय, मी पुढे सांगणारच आहे. जातीय पद्धतीनं अनेकदा आपण वाङ्मयाकडे पाहायला लागतो. दलित साहित्य ही काही जातीय संज्ञा नाही. सगळ्यात महत्वाची भाग आहे किंवा जी धारणा, ती एक वाङ्मयिक प्रवृत्ती आहे. कोणत्या बाजू जी लोकशाही मूल्य मांडते, जीवन मूल्य, ती प्रवृत्ती म्हणजे दलित प्रवृत्ती. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे मान्य करणं म्हणजे दलित प्रवृत्ती. शोषणाच्या विरोधात, मग ते शोषण कोणत्याही पातळीवरचं असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, शारीरिक असेल किंवा श्रममूल्यांचं असेल, सर्वंकष शोषणाला विरोध म्हणजे दलित प्रवृत्ती. समानतेचा निःशंक आग्रह म्हणजे कुळ नाही, लिंग नाही, वंश नाही, अशा पद्धतीच्या सर्वंकष समानतेचा आग्रह म्हणजे दलित प्रवृत्ती. स्त्री पुरुष भेद नाही, मनुष्यत्व हे मूल्य मान्य करणं म्हणजे दलित साहित्य. कोणी एकेकाळी एका चिंतकाने असं म्हटलं होतं की जो दलित समाजात जन्माला आला तो दलित, आणि त्यानं लिहिलेलं वाङ्मय म्हणजे दलित वाङ्मय किंवा दलित साहित्य, ही भूमिका मला मान्य नव्हती म्हणून मी ही भूमिका घेतली. ही भूमिका जातीविशेष असणारी भूमिका आहे. आणि दलित वाङ्मय हे तर प्रवृत्ती निदर्शक आहे. समजा
एखाद्यानं, आता उदाहरणार्थ आपलं मी उदाहरण देतो की डॉक्टर वृंदा देशपांडे जोशी यांनी काबाड कष्ट करून घाम गाळून नीट जगता सुद्धा येत नाही इतकी अभावग्रस्त असणाऱ्या जीवनाचं अतिशय विकल असं चित्र त्यांच्या सृजनात मांडलं. तर मग हे देशपांडे जोशींनी लिहिलेलं आहे असं मानू की त्या सृजनात मांडले गेलेल्या आशय सृष्टीकडे मी पाहू, मला असं वाटतं ते नाव बाजूला करा, परंतु त्या आशय सृष्टीमध्ये जर ही विकलता हतबलता आलेली असेल आणि त्यातनं जर शोषण विरोध जर प्रकट झालेला असेल तर तो दलित वाङ्मयाचा शब्द आहे, दलित वाङ्मयाचं सृजन आहे. मग ते देशपांडेंनी लिहिलं असो की जोशीने लिहिलं असो. आणि म्हणून दलित वाङ्मय ही एक वाङ्मयीन प्रवृत्ती आहे. या वाङ्मयीन प्रवृत्तीचा उदय मूलतः मराठवाड्यातून झाला. त्या काळामध्ये भिन्न भिन्न प्रकारची भिन्न भिन्न जातींची जी मंडळी तिथं शिकवत होती, ब्राह्मणांपासून मराठ्यांपासून ओबीसी पासून अगदी दलित पददलितांच्या, त्या सगळ्या मंडळींनी घाम गाळणाऱ्या माणसाच्या बाजूने जे लेखन केलं तिथून दलित वाङ्मयाचा उदय. आणि मग अशा दलित वाङ्मयाचा जर अभ्यास करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे? दलित साहित्याचं जे तत्वज्ञान असंख्यांनी मांडलं, विद्रोह नकार या पद्धतीनं ते मांडलं. पण याची अतिशय उत्तम मांडणी ही गुरुवर्य डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी केली. संकल्पनात्मक मांडणी, तत्वज्ञान. या ठिकाणी एका गोष्टीचं मी आपल्याला स्मरण दिलं पाहिजे की जगामध्ये अशा दोन वाङ्मयीन प्रवृत्ती अतिशय महत्वाच्या म्हणून चर्चेल्या जातात की ज्याची बीजभूमी त्यांचं सामाजिक जीवनाचं खनिज द्रव्य आहे. की समाज हा केंद्रवर्ती ठेवून समाजातल्या भिन्न भिन्न अशा अवस्थांचं चित्रण करत ते वाङ्मय हे सिद्ध होत गेलं. अशा प्रकारच्या दोन प्रवृत्ती आहेत जगाच्या पाठीवर. एक आहे अमेरिकन निग्रो वाङ्मय, ज्याला आज ते ब्लॅक वाङ्मय असं म्हणतात, ब्लॅक लिटरेचर. निग्रो ही कन्सेप्ट व्हाईटांनी दिलेली आहे. निग्रोंचा जसा आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातल्या अभावग्रस्तांची, दलित पददलित म्हणूनच म्हणत नाही, जे जे अभावग्रस्त आहेत त्या सगळ्या अभावग्रस्तांचा उद्धारक म्हणतो बाबासाहेब. तसं निग्रोंचा जो उद्धारक आहे ते विल्यम ड्युबॉय. आणि फार सुरेख निग्रोंच्या मनामध्ये जे गिल्टी कॉन्शियस होता, अपराधीपणाची भावना होती. कशी होती की व्हाईटांनी निग्रो हा शब्द दिला असेल, ही घृणा, त्याच्याविषयीचा तिरस्कार, कारण हे स्पष्टपणे जाणवत होतं तो वांशिक भेदच होता. गोरा हा गोरा आहे सांगायची गरज नाही, हा काळा आहे सांगायची गरज नाही, इतकं ते स्पष्ट होत वांशिक दृष्टी, किनशिप ज्याला आपण म्हणतो इंग्रजी. विल्यम ड्युबॉयने निग्रो समाजातली जी अपराधीपणाची भावना आहे त्याच्या मनात ती धरली. आणि विल्यम ड्युबॉय काय म्हणाले की तुमचा जो रंग आहे ना हा ओरिजिनल आहे, नैसर्गिक, इट बट नॅचरल असं म्हणे. सर मला अगदी म्हणजे तुम्ही हे म्हणाले आणि माती काळी असते
आकाशातले मेघ हा, ते- पाणी देणारे काळे असतात. त्याने त्या पद्धतीनेच विश्लेषण केलं त्याने. ती नैसर्गिकता एकदम हा. दाखवली. तो असं म्हणाला की माझ्या दृष्टीनं सुंदर कोण गोरा नाही. गोरा काळा होऊ शकतो. एखादी व्यक्ती आपल्याकडची सुद्धा गोरी आहे असं आपण म्हणाल. युरोपाच्या दृष्टीनं आपलं सगळं ब्लॅकिश आहे. बरोबर. त्यामुळे काही गोरी नाही. वांशिक दृष्टी, कलर कलर दृष्टी, रंगाच्या दृष्टी. आणि त्या पाट्या पण असायच्या ना, डॉग्स अँड हा. ब्लॅक इंडियन्स आर नॉट अलाउड वगैरे वगैरे असं काही. तर तू आपण एखादी व्यक्ती समजा आपल्याकडं तर गोरा निकष लावू नये. गोरीपणा हा आपल्याकडे सुंदरतेचा निकष म्हणून आपण मानतो. पण एखादी व्यक्ती काहीशी खराब झाली, प्रकृती त्याची काही नाजूक व्हायला लागली, तर आपण म्हणतो सहज काय काळवडून गेलं आहे. हो. बरोबर. अगदी. म्हणजे विल्यम ड्युबॉय म्हणाला की गोरा माणूस हा काळा होऊ शकतो, पण तुम्ही जेवढे काळे कुळकुळीत तेवढे माझ्या दृष्टीनं सुंदर. आणि तो त्याने घोषणा दिली, ब्लॅक इज ब्युटिफुल. Black is beauty. आता त्याच्या या घोषणेमुळं निग्रो जो वाङ्मय स्वतःच्याकडे पाहण्याचा सुद्धा दृष्टिकोन त्याचा हा बदलला. आणि तिथून जे काही वाङ्मय विल्यम ड्युबॉयच्या या घोषणेनंतर जे वाङ्मय जे आलं, अहो त्यांच्या कविता संग्रहांची नावं जरी आपण पुढ्यात ठेवली तर आपल्या लक्षात येईल की काय ताकद आहे त्या नावाने. डोंट क्राय नावाचा एक कविता संग्रह डॉर्निकचाच एक कविता संग्रह आहे. यू विल बी डेफिनेटली फायर टू नेक्स्ट टाइम. क्या बात. म्हणून व्यवस्थेच्या विरोधातला कोणती व्यवस्था तर ती मानव निर्मित. या मानव निर्मित असलेल्या व्यवस्थेच्या विरोधातली झुंज देणारी एक प्रवृत्ती निग्रो वाङ्मयामध्ये किंवा ब्लॅक लिटरेचरमध्ये ही अवतीर्ण व्हायला लागली, आविष्कृत व्हायला लागली. त्यांचं वाङ्मय बदलायला लागलं आणि म्हणून ते वाङ्मय सुद्धा जगाच्या पाठीवर अतिशय महत्वाचं मानलं जातं. त्यांचं खनिज द्रव्य त्यांचा समाज. आपल्याकडं सुद्धा दलित साहित्याच्या निमित्तानं दलित साहित्य सुद्धा आज जगभर चर्चेला जात आहे. या दलित साहित्याची सुद्धा बीजभूमी किंवा निर्माण भूमी त्या असलेला जो समूह आहे, त्या समूहाच्या यातनांचं खनिज द्रव्य हे दलित साहित्याच्या निर्मितीचं बीज आहे. आता अशाच म्हणून डॉक्टर गंगाधर कांतावन यांनी मांडलेली जी भूमिका आहे तत्वज्ञान, ती भूमिका केवळ कांतावले सरांचे माझे अनुबंध होते म्हणून नव्हे, अगदी ताटस्थानं जरी आपण विचार करायला लागलो तरी त्यांची भूमिका आपल्याला हे अधिक निर्दोष वाटायला लागते. अहो अनेक चिंतकांनी असं म्हटलं की दलित साहित्याचं मूल्य काय मानावं तर विद्रोहानंतर नकार ही उपांग आहे विद्रोहाचा. आपण त्याचे तपशीलच पाहत नाही. कशाला म्हणायचं विद्रोह? एखादी गोष्ट तुम्हाला मान्य नसते तुम्ही त्याला नकार देता. विद्रोह ही काही नकारात्मक संकल्पना नाही. अच्छा, पण मग ते विद्रोहामध्ये आपण पटलं नाही तर त्याच्या विरुद्ध. अहो असं आहे, पटलं नाही तर त्याच्या विरुद्ध भूमिका घेतो म्हणजे नकार देतो. अच्छा. पण नकार दिल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते सांगावं लागेल ना. हो, ते आवश्यक. नकार दिल्यानंतर पर्याय द्यावा लागेल. एखादी व्यवस्था ही व्यवस्था बदलल्यानंतर जी व्यवस्था येईल ती पर्याय व्यवस्था असेल. पण ही जर असंही असेल तर ही सुसह्य कसं करायची याचे पर्याय तुम्हाला द्यायला लागतील. निश्चित. म्हणून विद्रोह ही काही नकारात्मक संकल्पना नाही, ती सकारात्मक असेल. सर, अनेक गोष्टी तर मला स्वतःला आज स्पष्ट होत आहेत असं वाटतंय. म्हणून
डॉक्टर पारतावणे सर असं म्हणाले की विद्रोह विज्ञान आणि विश्वात्मकता ही दलित साहित्याची त्रिसूत्री आहे आणि ही त्रिसूत्री लक्षात घेऊन मग या दलित वाङ्मयाच्या अध्ययनाचा आणि अध्यापनाचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. वा. विद्रोह कशाला म्हणायचं तर नकार आणि क्रांती म्हणजे विद्रोह. ओके म्हणून ते नकार नकार किंवा बंड, हा, हा. नकार आणि बंड किंवा नाही, बरोबर. नकार आणि बंड. बंड होतं म्हणजे काय होतं, बदल होतो, बदल होतो म्हणजे काय होतं, क्रांती. हम्म. म्हणून विद्रोहामध्ये ही दोन त्याची उपमूल्य उपघटक आहेत. हम्म. नकार आणि बंड किंवा क्रांती. बरोबर. पहिलं मूल्य झालं विज्ञान कशाला म्हणायचं. वाङ्मयाच्या दृष्टीनं विज्ञान ही संकल्पना कशी मांडायची. हम्म. लौकिक जीवनातली वास्तवदर्शी भावानुभूती म्हणजे विज्ञान. लौकिक जीवनातली वास्तवदर्शी भावानुभूती. भावानुभूती. अच्छा. एखाद्या झोपडपट्टीचं तुम्ही चित्रण करता, दोन घरांच्या मध्ये 5 फुटाचं अंतर आहे. त्या 5 फुटाच्या अंतरातूनही नाली वाहत आहे. डास आहे, किडी आहे, पचनी न पडणारा अतिशय घाणेरड दुर्गंध आहे. पण ती माणसं जगतात तिथं. बकाल आहे आयुष्य. अभावग्रस्त तर आहेच, पण बकाल. तिथला माणूस राग जर आला ना तर सहज शिवी देऊन मोकळा होतो. आणि ती शिवी बिभत्स ऐकणाऱ्याला वाटेल आपल्यासारख्या. त्यांच्या दृष्टीने ती बिभत्स नसतेच. त्यांच्या जीवनाचा एक भाग जीवनाचा असतो. भाग. दैनंदिन भाषेचा त्यांची एक भाग बोली. असतो. अगदी आहे. त्यांचं जगणं. म्हणून एखादा लेख आपल्याजवळ काहीच नाही, मागून आणलेलं आहे आणि आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन खाता येत नाही म्हणून तू मुत्रीच्या बाजूला उभं राहून जर खात असेल आणि ते जर चित्रण आलेलं असेल तर तो त्याच्या जीवनाचा भाग आहे ना. आपल्याला वाचताना बिभत्स वाटतं ते त्याचं जगणं. म्हणून लौकिक जीवनातली वास्तवदर्शीची भावानुभूती आहे. सत्य सांगणं हा विज्ञानाचा धर्म आहे, विज्ञानाचा स्वभाव आहे. आणि म्हणून जीवनातल्या सत्यार्थाचं दर्शन घडवणं हे विज्ञान या मूल्यामध्ये अभिप्रेत आहे, अनुसूत आहे. आणि विश्वात्मकता हे अतिशय महत्वाचं मूल्य मी मानतो. कशाला म्हणायचं विश्वात्मकता. आपल्याकडे सुद्धा संत ज्ञानरायांनी पसायदान मागताना आता विश्वात्मके देवी असं म्हटलं होतं. या दलित वाङ्मयामध्ये आलेलं जे तिसरं मूल्य आहे विश्वात्मकता, हे मूल्य मानवी जीवनाच्या दुःखाशी आपली नाळ जोडणार मूल्य आहे. ज्याच्यामध्ये अपार करुणा ही अंतर्भूत आहे. उदाहरण, उत्तर ध्रुवामध्ये सायबेरिया नावाचा देश, अमेरिका असेल, कॅनडा असेल, युरोप असेल, जगाचा जो कोणता आपला 23% भूभाग, या 23% भूभागात जिथं जिथं रेल्वे गेली, रेल्वे पटरी टाकली गेली. इतर अत्याधुनिक अशा
आता जसं जेसीबी आहे अन्य काही आलेली आहे असं तर काय टाकलं नाही. जेसीबी जरी असलं तरी जेसीबी रोड नेऊन टाकेल. पण खोदकाम गिट्टी टाकणं काय ते रूळ व्यवस्थित लावून घेणं हे जे काही मजूर काम करतात, तो सायबेरियातला मजूर असेल, तो ग्रेट ब्रिटन मधला युरोप मधला मजूर असेल, तो मध्य आशिया किंवा पूर्व आशिया तिथला मजूर असेल, किंवा आफ्रिका खंडातला असो की ऑस्ट्रेलिया खंडातला मजूर असेल. म्हणून याचं जगणं, याचं दुखणं, याचं अभाव, याची अभावग्रस्तता, त्याच्या यातना काबाड कष्ट करून सुद्धा सकाळी जेवण तर रात्रीच्या जेवणाची भ्रांत पडेल अशा प्रकारची जी दुःखाची नाळ आहे, त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुखाचं चांदणं शिंपलं जावं अशा प्रकारची करुणा भाकणं, ही अपार करुणा, वैश्विक करुणा. त्याचं दुःख सारखं आहे, याचंही दुःख सारखं आहे, याचं जगणं सारखं आहे, त्याचंही जगणं सारखं आहे. म्हणून करुणेनं, अपार करुणेनं मंडित होणं आणि दुःखाचे पाश बाजूला सारून त्या घाम गाळणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुखाचा शिडकावा येणं म्हणजे विश्वास. सर, आपल्या या विश्लेषणामुळे नारायण सुर्वे अधिक कळायला लागले असं आतून जाणवतंय. अगदी बरोबर आहे. रोजचा रोटीचा प्रश्न रोजचाच आहे, कधी फाटका कधी फाटका वारे असं नारायण सुर्वे म्हणाले होते. म्हणून दुःख निरोध आणि करुणेची पेरणी ही विश्वात्मकता या मूल्यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणून हे सूत्र लक्षात घेऊन या वाङ्मयाचा आपल्याला अध्ययन करता येऊ शकतं. आता अध्यापन करण्याच्या दृष्टीनं काय करता येईल? असं आहे की दलित वाङ्मय हे तो लेखक ज्या समूहातून आलेला आहे, त्या समूहाचं चित्रण करणारं वाङ्मय. मी असं म्हणत आलेलो आहे की दलित वाङ्मयामध्ये आलेली जी काही आत्मकथन आहे, ही आत्मकथनं म्हणजे त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास. त्यांचं कथात्मक वाङ्मय घ्या, त्यांचं कादंबरी वाङ्मय घ्या, त्यांची आत्मकथनं घ्या. आज तर असं आहे की जगाच्या पातळीवर भारतीय वाङ्मय कोणतं असं जर म्हटलं तर दलित साहित्यातल्या आत्मकथनाचा उल्लेख केला जातो, ती इतकी महत्वाची. त्याचं दुसरं कारण, दलित वाङ्मयाचं अध्यापन करत असताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणकोणत्या घटकांचा अभ्यास आवश्यक आहे, त्या समूहाची भाषा पहिल्यांदा आपल्याला माहिती झाली पाहिजे. म्हणजे आपण ज्या या 8000 बोली आहेत असं म्हणतो आहोत, आणि मग ज्या साहित्याचं आपण अध्यापन करतोय तर तो कोणत्या सामाजिक स्तरातून वाढलेला आहे, कोणत्या बोलीत. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे प्रत्येक जातीची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी बोली आहे. त्या बोलीतनं ते वाङ्मय आविष्कृत झालेले, व्यक्त झालेले. असं आहे, चाली नावाचा एक प्रकार, पूर्वास्पृश्य महार आणि मान. पूर्वास्पृश्य ज्यांचा जनावरांच्या मांसाशी आणि कातड्याशी संबंध आहे, त्या जातींमध्ये हा शब्द प्रयोग आधी. मला एकदा पु ल देशपांडे यांनी विचारलेलं होतं. त्यांनी
प्रैसून कांबळे यांचं आत्मकथन वाचलं. आठवणीचे पक्षी. आठवणीचे पक्षी. मी त्या काळामध्ये पत्रसृष्टीत होतो. अच्छा. पण जेव्हा केव्हा पुण्याला जात असे तेव्हा आपली काही श्रद्धेची ठिकाणं असतात. जसं विसपाग्यांच्याकडं अधूनमधून जात असे मी, प्रधान मास्तरांकडे जात असे, पुरणकडे जात असे. तसं विसभाग्याचं मी जाणीवपूर्वक उल्लेख केला. त्याचं कारण असं आहे की रोजगार हमी योजनेची कल्पनाच विसभाग्य. खूप मोठी चिंतक मंडळी झालेली आहे आपल्या राजकारणात महाराष्ट्राच्या सुद्धा. कणव आणि करुणा हा त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा पाया असलेली मंडळी होती. पुलंनी मला काही शब्द त्यांना कळतच नव्हते. त्याचं कारण असं आहे की पूर्वास्पृश्य जातींचे ते शब्द प्रयोग होते. अच्छा. त्याच्यामध्ये साहित्यातून जे आलेले आहेत. आता ही शब्द कळा जर माहिती असेल तर त्याचा अध्यापन मी करते. पुलं म्हणाले चाली म्हणजे काय? मी म्हटलं मी अनुभव घेतला नाही, कारण तोपर्यंत ती प्रथा जवळपास बंद पडलेली होती. मला जेव्हा कळायला लागलेलं होतं ते म्हणाले म्हणजे मी म्हटलं ऐकी वाद आहे. आणि असं आहे की हा समूह कमानीचा निर्णय होता. पण जनावर जेव्हा मरायचे ते गावाबाहेर ओढून नेलं आणि त्या जनावराच्या मांसाचे वाटे अस्पृश्याच्या प्रत्येक घरात ते गेले. विशिष्ट प्रकारे म्हणजे किलो 1 किलो मांस असेल, 2 किलो असेल, त्या त्या घराच्या लोकसंख्येवरून ठरत असेल. हे आणलेलं जे मांस हे अतिशय आखीव रेखीव पद्धतीला, जशी आपण दोरी वळणे म्हणतात तसं ते अतिशय आखीव रेखीव पद्धतीनं ते मांस सुरीनं कापलं जाईल. आणि आपण कपडे जसे वाळवतो की नाही तसं वलानीवर ते कापलेलं अतिशय आखीव रेखीव कापलेलं मांस टाकलं जाईल वाळायला. सर, डल्ला शब्द त्याच्यासाठीच आहे, कारण डल्ली मी कथेमध्ये वाचलेला. डल्ला म्हणजे घबाड मारणे, पण डल्ली हा शब्द प्रयोग सुद्धा त्याच्याशी संबंधित आहे. जो शिजवलेला खाण्याजोगा मांसाचा तुकडा असतो त्याला डल्ली म्हणतात. आणि हे जे वाळलेलं जे मांस कसं ते जर हातात असं धरलं आणि आपण दाबलं तर त्याचा आवाज कुडकुड असा आवाज झाला पाहिजे. इतकं म्हणजे आपले कपडे जसे वाळतात की नाही कळा बस. आणि ते वाळलेलं मांस बारीक हातानं चुरा करून गाडक्या मडक्यामध्ये ठेवलं ते जे मांस आहे ते मांस म्हणजे चाली. अच्छा, चाली या शब्दाचा. आणि मग काय व्हायचं की याच्याकडे अन्नधान्य फारसं नसायचं. पावसाळा सुरू झाल्यानंतर थोडस भाकरीचं पीठ असते आणि मग त्या चाल्या काढायच्या, पण तेच तर नाही. मग जसं ती मांस वाळून त्याची चाली बनवली जायची तसं चरबी सुद्धा ती सावलीत वाळवली जाईल आणि अशा पद्धतीनं वाळवली जाईल की नंतर त्याला थोडीशी ऊब दिली की ते तेलासारखं होतं. आणि मग त्या चरबीमध्ये या चाल्या टाकणे, चतुर भाकर आणि पसाभर चाल्या असं ते त्यांचं खाद्य.
तर मी हे फार रसमडीत ऐकलं आणि ते म्हणाले की दलित आहे तेवढेच दुष्ट आहेत म्हणाले. मी म्हटलं कसं काय? ते म्हणाले इतका खमंग चवदार जो पदार्थ आहे त्याच्यापासून आम्हाला दूर ठेवत. हा थोडासा मुश्किलतेचा भाग होता, बाजूला जाऊया. पण प्रत्येक जातीची एक भाषा आहे, कैकाडी आहे. आपण उभे आहोत दोघेही, आणि डॉक्टर नागेश अंकुश किंवा मग शाहू पाटील हे समजा कैकाडी आहे. त्यांना असं वाटलं की ऋषिकेश कांबळे यांचा खिसा फार फुगलेला दिसतो, बंडल असेल खिशात नोटांचं, मारायचं कुठल्या पद्धतीनं मारायचं. ते दोघे चर्चा जर करत असतील तर ते काय बोलतात हे आपल्याला काहीच कळत नाही. त्यांच्या बोली भाषेचा त्या बोलीची सांकेतिकता आहे. या संबंधातलं फार चांगलं काम डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी केलेलं आहे की भटक्यांची जी काही बोलींची सांकेतिक ज्या बोली आहेत, आपल्याकडं 43 भटके विमुक्त आहेत. त्या प्रत्येक जातीची त्यांची स्वतःची भाषा आहे. जसं पूर्वास्पृश्यांची भाषा आहे, अगदी आदिवाशांची सुद्धा गोंडांची भाषा वेगळी, कोलमांची वेगळी, कोरकूंची वेगळी, परधानांची वेगळी, खासांची वेगळी, खासींची वेगळी. प्रत्येक जातीची एक वैशिष्ट्यपूर्ण हा सगळा परिघ म्हणजे दलित. व्यवस्थेचा जो जो कोणी बळी आहे तो दलित. सिस्टीमचा जो व्हिक्टिम आहे तो दलित. म्हणून दलित वाङ्मयाचं जर अध्यापन करायचं असेल, प्रभावी अध्यापन, तर त्या जातींची सांकेतिक बोलींची जी शृंखला आहे, माळ आहे, ती आधी समजून घ्यावी लागते. एक. क्रमांक 2, त्यांच्या जगण्याचे स्तरच भिन्न आहे. त्यांचे जीवनविषयक दृष्टिकोन आणि जीवनशैली हे दोन्हीही घटक जर नीट समजून घेतले तरच तुम्हाला त्या वाङ्मयातून उत्तम पद्धतीने अध्यापन करता येऊ शकते. त्याचे जीवनविषयक दृष्टिकोन कोणते आहेत? असं आहे, आपण म्हणतो अंगात येणं ही मानसिक विकृती आहे. तिकडे तर असं काहीच नसतं. एखाद्या बाईच्या बोलता बोलताच अंगात येते, बोलता बोलता. आता तुम्ही मानसशास्त्राच्या दृष्टीनं भलेही तिच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी भावनेची तूट असेल, हा निष्कर्ष तुम्ही मानसशास्त्राच्या पद्धतीनं काढाला. पण तिच्या जगण्याच्या पद्धतीनं जेव्हा आपण विचार करायला लागू, तिच्या अंगात काय येतं? शास्त्रोक्त कारण तुम्ही मानसशास्त्राच्या अंगाने शोधाल. तिच्या अंगात येणं तो सांस्कृतिक भाग. आणि मग तिच्या अंगात आल्यानंतर तिच्या मनामध्ये जे जे काही मनाच्या तळव्या शक्तीनं जे काही साचवून ठेवलेलं असेल, मग तो राग असेल, लोभ असेल, प्रणय असेल, प्रीती असेल, वात्सल्य असेल, वात्सल्य भंग झालेली भावना असेल, हे विभिन्न प्रकारचे जे भाव आहेत ते भाव तिच्या अंगात आल्यानंतर प्रकट व्हायला लागतात. याचं विश्लेषण तुम्ही करा, काय करायचं. माध्यम वेगळं आहे व्यक्त होण्याचं, माध्यम वेगळं आहे, पण ही तिची जीवनशैली आणि तिची जीवनदृष्टी ही समजून जर घेतली तर मग मात्र तुम्हाला ती कथा असेल, ती कविता असेल, ती कादंबरी असेल, ती व्यक्तिमत्व असेल, व्यक्तिचित्रण असेल, उत्तम पद्धतीने तुम्हाला माहिती येऊ शकते. म्हणून त्या समूहाच्या भाषेची आकलन
जसं आवश्यक आहे तसं त्यांची जीवनदृष्टी जीवनशैली आवश्यक आहे. समजून घ्या. त्यांच्या विधी आणि उपासना असं आहे. शंकर किंवा महादेव हे भटक्या विमुक्त आणि आदिवासीयांचा आराध्य दैवत आहे. पण गोंडांची विधी उपासनेची पद्धत वेगळी असेल, प्रधानांची वेगळी असेल, खासा खासींची किंवा गारो मातृसत्ताक असेल ती वेगळी असेल. म्हणजे आहे महादेवच, पण तिथं उमा किंवा पार्वती असेल. मला हे विधी उपासना जर तुम्हाला नीटपणे माहिती असतील त्यांची, तर मग त्या वाङ्मयामध्ये उद्धृत झालेल्या भावात्मकतेचा आपल्याला अर्थ शोधता येऊ शकतो. म्हणून भाषा, जीवनशैली, जीवनदृष्टी, विधी आणि उपासनांच्या पद्धती, त्यांच्या पेहरावांच्या पद्धती आपल्या असं लक्षात येईल. एक स्मरण आपल्याला देतो. राज्यघटनेच्या प्रस्थापनेपासून भारतीय समाजही आमूलाग्रपणे बदलला. पाश्चात्य जीवन पद्धतीचाही आपण अंगीकार करत गेलो. चांगलं वाईट ते विवाद्य होऊ शकते. कधी विवाद्य होईल, कधी वादात येत आहे, त्या तपशिलात मी नाही. पण 19व्या शतकाच्या उत्तर काळात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभ काळात आपल्याकडं ही व्यक्ती कोणत्या जातीची, कोणत्या धर्माची, कोणत्या परंपरेची आहे आणि कुठल्या प्रदेशातली हे सांगता येऊ शकते. थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांच्या सुधारकमध्ये आम्हा स्त्रियांचा पेहराव आणि आम्हा पुरुषांचा पेहराव अशी भारतीय परंपरेतल्या स्त्री पुरुषांच्या पेहरावावर प्रदेश परत्वे आणि जात परत्वे जे काही पेहराव आहे त्यावर सात आग्रह केले. गोपाळ गणेश आगरकरांचं आपण समग्र वाङ्मय जर आगरकर समग्र वाङ्मय जर वाचलं तर आपल्या लक्षात. आणि म्हणून त्या समूहाचं भिन्न पद्धतीची जीवनशैली आहे पेहरावाच्या दृष्टीनं सुद्धा. म्हणजे गोंडाची बाई कसं लुगडं नेसेल आणि परधानाची कसं नेसेल चटकन सांगता येऊ शकतं. ती माहिती असेल. आजही असंख्य समूह असे आहेत जे दलित वाङ्मयाच्या परिणात आहेत. आता कुठं तिकडं शिक्षण पोहोचायला लागले, आता कुठं ते व्यक्त होऊ लागले. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? मराठी वाङ्मय, मराठी भाषा ही दलित वाङ्मयातल्या भाषण अतिशय समृद्ध केली. जी शब्द कळा तुम्हाला शब्दकोशात सापडत नाहीत प्रमाणित भाषेतल्या, अशी शब्द कळा ही दलित वाङ्मयानं या मराठी भाषेत त्याच्या आविष्करणात आणली. आणि मराठी भाषा कमालीची, न भूतो न भविष्यती इतकी ती समृद्ध केली. दलित साहित्याची भाषा सुद्धा वैशिष्ट्य केली. नामदेव ढसाळांच्या गोलपीठाला प्रस्तावना देताना ज्या मुंबई शहरामध्ये विजय तेंडुलकर राहत होते त्याच मुंबई शहरातल्या बकाल अशा झोपडपट्टीत नामदेव ढसाळे राहत होते. गोलपीठामध्ये आलेली भाषा ही मराठीला अलक्षित अशी भाषा आणि त्याची स्पष्ट कबुली विजय तेंडुलकरांनी दिली. आणि विजय तेंडुलकर असं म्हणाले की नामदेव ढसाळ जेव्हा गोलपीठा घेऊन माझ्याकडे आले त्यातलं
सगळं त्यातली भाषा वाचली तेव्हा मला किळस आली. पण प्रस्तावाला लिहिण्यासाठी मी जेव्हा झोपडपट्टीत जाऊन राहिलो काही काळ, तेव्हा तिथल्या जगण्याची सुद्धा मला किळस होती. तिथली माणसं शिव्या देताना सुद्धा अतिशय स्वाभाविकपणे शिवी देतात. स्वाभाविक. ती लिंगाचा उच्चार करणारी जरी शिवी असली तरी काही नाही वाटत तर. म्हणून दलित साहित्याला, मराठी साहित्याला भिन्न भिन्न प्रकारच्या प्रवृत्तींचं एक प्रकारे दालत दिलेलं आहे असं मला वाटतं. या सगळ्या बाबी मुळापासून अभ्यासल्याशिवाय दलित वाङ्मयाचं उत्तम असं अध्यापन करता येणं हे अशक्य आहे. आणि मला खात्री आहे की मराठी भाषा आणि वाङ्मयाची जी वाङ्मय प्रेमी आहेत ते दलित वाङ्मयाकडं या गांभीर्यानं पाहतील असा एक विश्वास मला वाटतो. महाराष्ट्रभरातल्या तमाम वाङ्मय प्रेमी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला असा प्रदीर्घ असा वेळ सहन केलं, ऐकून घेतलं. मराठी विभागाच्या डॉक्टर वृंदा देशपांडे, डॉक्टर नागेश अंकुश, प्राध्यापक शाहू पाटील यांचं तर मी कौतुक करतोच. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर यांचे विशेषत्वाने मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रभरातल्या वाङ्मय प्रेमींना धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आत्ताच बघितलं, खरं सांगायचं तर आम्हाला व्याख्यान द्यायचं होतं, पण मुलाखत वजा असं हे सुरेख मार्गदर्शन झालं. मला तुम्हाला सांगायला आवडेल, आमच्या मराठी विभागामध्ये अशा चर्चा सातत्यानं सुरू असतात. आणि त्याच्यामुळे सर मला आजच्या कार्यक्रमात औपचारिकता काहीच वाटली नाही. आपले मराठी विभागाचे सगळे प्राध्यापक, आपली विद्यार्थिनी आपल्या समवेत आहेत आणि अश्विनी मनोहर त्या निमित्ताने उलट एका विषयावर जशा आपण चर्चा करत असतो, आज आपल्याला कस्तुरीच्या प्रेक्षकांसमोर ती चर्चा नेता येते याचा आनंद आहे. आणि या निमित्तानं मी भारतीय परंपरेमध्ये गुरु परंपरा जी आहे, गुरुचं महत्त्व जे आहे, त्या गुरु परंपरेला पुन्हा एकदा वंदन करते. कारण माझ्या मनामध्ये जो एक प्रश्न फक्त पडला होता, असं वाङ्मय प्रकारात म्हणावं की नाही म्हणावं, ही संबोधनं वापरावीत की नाही वापरावीत, या प्रश्नाचं उत्तर देता देता ज्या व्यापकतेला आपण स्पर्श केला, संबंध विश्वामधली उदाहरणं दिलीत आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे दलित कविता आणि निग्रो कविता या संदर्भातला तुलनात्मक अभ्यास हा सरांनी केलेला आहे. त्यांच्या अभ्यासाचं प्रत्यंतर आजच्या या मुलाखतीमध्ये संपूर्णपणाने आलेलं आहे. सर, कस्तुरीतर्फे मी आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.